ओम नमः चंडिकायै. नमस्कार. कालपर्यंत आपण देवी भागवताच्या चिंतनामध्ये 2 स्कंधांचा विचार करून आलो. तर याच्यामध्ये आपण बघितलं की मायेचा प्रभाव होताना माया शब्द आणि स्पर्श ह्या दोन गुणांच्या द्वारे आणि 2 विकारांच्या द्वारे साधकाला किंवा म्हटल्यापेक्षा सर्व सर्व जीवांना कशा प्रकारे नृत्य करायला भाग पाडते ह्याचं इथपर्यंत चिंतन आपण व्यास महर्षींच्या चरित्रातून बघून आलो. पिताच्या ऊर्ध्वगतीसाठी म्हणून व्यास महर्षींना जन्मेजय राजांनी प्रार्थना केली की तुम्ही आम्हाला देवी भागवताची कथा सांगा की जी परमपितृरूपिणी असणारी जगज्जननी माता की तिच्या कृपेने माझ्या वडिलांना ऊर्ध्वगती प्राप्त होईल या संदर्भात म्हणून व्यास महर्षी आता देवी भागवताची कथा सांगायला सुरुवात करतात. तर मग ते आता इथून प्रश्नमालिका आहे. पहिला अध्याय सगळा प्रश्नांवरती आहे आणि ह्या प्रश्नांचं उत्तर याच्या 3 भागामध्ये तृतीय स्कंध विभागलेला आहे. एक पहिला जन्मेजय राजाचे प्रश्न, देवी भागवताचं जे लक्षण आहे सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम, की सर्ग विभाग ह्या पुराणाचा सर्ग विभाग मी येतो त्याच्याकडं, पण आपण बघू पहिला सर्ग विभाग आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे सुदर्शन आणि शशिकलेचं चरित्र आहे त्याच्यामध्ये, आणि चौथं आहे भगवान श्री प्रभूंचं चरित्र आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरित्राच्या योगाने नवरात्राचं व्रत कसं करावं, नवरात्राचं विधान कशा प्रकारे असावं ह्या संदर्भात देवी भागवत व्यास महर्षींनी जन्मेजय राजाला सांगितलं. ह्या 3 भागामध्ये हे तृतीय स्कंध हा विभागलेला आहे. तर सर्ग विभाग आज आपल्याला बहुतांशी करून आज बघायचा आहे. बाकीची कथा, कारण शशिकलेची कथा फार मोठी आहे, ते ह्या एवढ्या म्हणजे पूर्ण आपण 3 दिवस जरी घेतलं तरी ते सांगणं शक्य नाही आहे. जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा भविष्यात आपण विचार करू त्याचा. तर मी सांगत होतो की सर्ग विभाग म्हणजे काय. प्रत्येक पुराणाला एक एक सर्ग विभाग असतो. आता सर्ग म्हणजे काय की सृष्टीची निर्मिती कशापासून झाली, कोणापासून झाली आणि कोण महत्त्वाचा देव आहे, असा कोणता देव आहे. आता तुम्ही जर शिवमहापुराण काढलं, स्कंद महापुराण जर का तुम्ही काढून बघितलं, त्याच्यामध्ये सांगितलं की ती भगवान महादेव एक अशी मोठीच्या मोठी ज्योत होती आणि त्या ज्योतीमध्ये हे दोघंजण ब्रह्मदेव आणि विष्णू, एक झाला हंस एक झाला वराह. हंस वरती 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 गेला, वराह खालती 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 गेला, पण त्या ज्योतीचा अंत लागला नाही. अगदी तसंच भागवतामध्ये पण तसंच सांगितलंय की जसे महादेव शिवमहापुराणामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, मूल आहेत, तसे भागवतामध्ये सांगितले की भगवान श्रीकृष्ण जे आहेत की भगवान महाविष्णू त्यांच्यापासून अहंकाराचे विराट पुरुष वगैरे वगैरे ही उत्पत्ती झाली. तुम्ही मुद्गल पुराण काढून बघितलं, गणेश पुराण काढून बघितलं, तर सांगितलं की स्वानंदेश जो आहे, जो ज्याला आपण शिवन मयुरेश आपण म्हणू, जो महागणपती आहे, तर त्याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली असं गणेश पुराणाने सांगितलं. तुम्ही सौर पुराणामध्ये जर बघितलं तर सौर पुराणामध्ये सांगितलं की भगवान सूर्य हेच आत्मस्वरूप आहेत, तेच अनादी आहेत आणि त्यांच्यापासूनच सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. असे 4 संप्रदायांचे मत आहे. आता हा 5वा संप्रदाय आहे की याच्यामध्ये असं दाखवलंय, असं सांगितलं देवी भागवत महापुराणामध्ये की देवी हीच तुमची सर्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वश्रेष्ठ आत्मरूपिणी चिदानंद रूपिणी वगैरे वगैरे जे काही असतील ते आत्म्याची सगळी लक्षणं तिला भगवतीला लागलेली आहेत, असं ती सगळी कारणभूत आहे. मग काय झालं, त्यातली अर्धी कथा आपण प्रथम स्कंदामध्ये बघितली, मधुकैटभाची कथा आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यानंतर पुढं काय झालं, तिथून पुढं काय झालं की पूर्ण जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, सगळं जलमय होतं, ब्रह्माला माहिती आहे मी कोण आहे, विष्णूंना माहिती आहे मी कोण आहे, काही माहीत नाही, बरोबर. जेव्हा सृष्टीच्या वेळेला जेव्हा काहीही नव्हतं, जेव्हा काय होतं हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, त्याचं उत्तर देताना वेगवेगळ्या संप्रदायांनी वेगवेगळ्या आचार्यांनी आपली आपली मतं मांडली, त्याच्यातून दर्शनं निर्माण झाली, त्याच्यातून संप्रदाय भेद निर्माण झाले, त्याच्यातून श्रद्धा, ज्याची जशी श्रद्धा आहे त्याप्रमाणे तसे संप्रदाय निर्माण झाले. म्हणून देवी भागवताला शाक्त ग्रंथ म्हणायचं कारण एकमात्र हेच कारण आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला भगवतीला अंतिम सत्य मानलेलं आहे व्यासांनी आणि त्याच्यामध्ये त्याप्रमाणे प्रणयन केलं, बरोबर आहे. आणि तशी शाक्तांची उपनिषदं पण आहेत, म्हणजे तुम्ही बृह उपनिषद म्हटलं तरी आहे, देवी उपनिषद पण आहे, भावना उपनिषद वगैरे वगैरे जे काय असेल ते. आपल्याला त्याच्याशी एवढं चिंतन करायचं नाही. पण मला सांगायचा मुद्दा काय की इथं काय होतं की विष्णूंची उत्पत्ती झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते, ब्रह्मदेवानंतर भगवान रुद्र प्रकट होतात आणि या तिघांच्या प्रकटीकरण झाल्याच्या नंतर आता आपण काय करायचं हा फार मोठा प्रश्न पडतो. मग सृष्टीची निर्मिती करायची, मग कशी करायची. मग त्यावेळेला तिथं आकाशवाणी होते की हे एक विमान येईल, त्या विमानामध्ये तुम्ही बसा. मग तिघजण त्या विमानामध्ये बसतात. विमानामध्ये बसतात, ते विमान आकाशमार्गाने मनाच्या वेगाने विमान उडायला लागतं. उडायला लागल्याच्या नंतर ते तुम्हाला दिसतं की त्या ठिकाणी एक असं सुंदर असं धाम
पूर्ण म्हणजे अमृताची एक अशी समुद्र, अशी अमृताचा सरोवर आहे, अमृताचा एक सागर आहे, सुधासागर मध्यस्थ म्हणतो आपण आहे. त्याच्यामध्ये चिंतामणी मण्याचं एक मोठंच्या मोठं महाल आहे, मंदिर आहे, चिंतामणी मंदिर आहे. मग मरकताच्या भिंती आहेत, त्याच्यामध्ये वैडूर्याच्या भिंती आहेत, वज्राच्या भिंती, वेगवेगळ्या रत्नांच्या भिंती आहेत तिथं. मण्यांची झालर आहे, तिथले पक्षी पण तिथले रीम रीम म्हणून कायम गुंजारव करतायत. आणि अत्यंत सुंदर असं तिथलं नितळ पाणी आणि वातावरण अत्यंत सुंदर. तिथं कोणीसुद्धा मरणारं नाही. आणि खूप अशा स्त्रिया, पूर्ण स्त्रीराज्य. विमानातून ह्या तिघांनी बघितलं. त्यांनी बघताना त्यांनी तिथं त्यांना विमानातून दिसलं की समोर मीच बसलोय. म्हणजे प्रत्येक पहिल्यांदा वैकुंठ दिसलं, लक्ष्मी त्यांचे पाय दाबतात विष्णूंना दिसलं. पुढे गेल्यानंतर तिथं कैलास लोक दिसला, तिथं भगवान महादेव तपश्चर्याला बसले, अरे हा तर मीच आहे. पुढं सत्यलोक दिसलं. सगळ्याचं दर्शन झाल्याच्या नंतर ते तिघं ते विमान फिरून त्या मणिद्वीप धामामध्ये तिथं येतं. आणि त्या विमानातून ह्या तिघांना खाली उतरायला आकाशवाणी होते. मग तिघजण जसं त्या मणिद्वीपामध्ये प्रवेश करतात, त्या तिघच्या तिघं स्त्री रूपामध्ये परिणित होतात. तिघं पण विष्णू वैष्णवी होतो, ब्रह्मा ब्राह्मी होतो आणि महादेव माहेश्वरी होऊन जातात. आणि तिघजण आतमध्ये येतात. देवीचा सुंदर असा मोठाच्या मोठा प्रासाद, असा सभागृह म्हटलं तरी हरकत नाही. त्या त्यामध्ये त्यांचा प्रवेश होतो. आणि त्या ठिकाणी जगन्माता परांबिकेचं, भुवनेश्वरीचं जे प्रकट स्वरूप आहे, आपण ललिता तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, ते तिचं त्यांना दर्शन होतं. तर काय करतात, देवीच्या पायाकडे बघतात, त्यांची नजरपर्यंत देवीच्या पायाकडे जातात. देवीच्या उजव्या पायाच्या नखामध्ये पुन्हा या तिघी जणींना, म्हणजे तिघांना पूर्ण विश्वाचं दर्शन होतं. सगळं विश्व दिसायला लागतं पूर्ण. त्याच्यानंतर देवीच्या तिघांनी पण वेगवेगळ्या चिन्हांमध्ये केलेली स्तुती आहे. आणि मग ते म्हणतात, नमो देवीला मागणं काय मागतात, मी एक शेवटचा श्लोक सांगतात आणि मग पुढे जाऊ आपण, त्यात काही जास्त चिंतन करायची गरज नाही. नमो देवी महाविद्ये नमामि चरणौ तव सदा ज्ञान प्रकाशम मे देही सर्वार्थ शिवे. हे महाविद्या रूपिणी असणारी, हे ब्रह्मविद्या असणारी, हे श्रीविद्या असणारी देवी, आम्ही तुला नमस्कार करतो आणि तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. सदा ज्ञान प्रकाशम मे देही सर्वार्थ दे शिवे. सर्वार्थ दे शिवे. शिवे म्हणजे कल्याणी या अर्थाने. सर्वार्थ दे, प्रत्येक अर्थाची दायिनी, सर्वार्थ दायिनी अशी सर्वार्थ दाजी आहे त्या देवीला आम्ही तिघजण नमस्कार करतो. आणि या ठिकाणी स्तुती संपल्याच्या नंतर भगवतीच्या कृपेने ते तिघं पण पुन्हा पुरुष रूपामध्ये प्राप्त होतात. आणि त्या तिघांना सृष्टीची रचना, पालन आणि विनाश करण्यासाठी देवी आपल्या आपल्या शक्तीतून एक एक शक्ती प्रदान करते. ब्रह्मदेवांना सरस्वती दिली जाते, विष्णूंना लक्ष्मी दिली जाते आणि महादेवांना गौरी दिली जाते. अशा तिघा शक्ती घेऊन त्यांना भगवती आज्ञा करते की तुम्ही आता सृष्टीचे प्रणयन करा. मग या ठिकाणी मग ते जन्मेजय विचारतो, ह्या तिघीजणी कोण आहेत. मग शक्ती पाहिजे ना, शक्तीचं कारण पाहिजे. मग ते सांगतात, सात्विक शक्ती, राजसिक शक्ती आणि तामसिक शक्ती. रजोगुण शक्ती असेल तर उत्पत्ती करता येते म्हणून रजोगुण शक्ती. तमोगुण असेल तर विनाश करता येतो किंवा कार्य करता येतं म्हणून तमोगुण शक्ती, काली आपण ज्याला म्हणतो. आणि सत्वगुण शक्ती, स्थिती करायची असेल आणि रक्षण करायचं असेल म्हणून सत्वगुण शक्ती म्हणून महालक्ष्मी असं सांगितलंय. अशा ह्या 3 त्रिशक्तींना दिल्यानंतर मग सत्व रज तमाची लक्षणं सांगितली. सत्व रज तमामध्ये सात्विक रंग कोणते, राजसिक रंग कोणते, तामसिक रंग कोणते वगैरे वगैरे. मग सात्विकाचे प्रकार, सात्विक शास्त्र कोणतं, तामसिक, असं करताना वेगवेगळ्या सात्विक, राजसिक आणि मानसिक असा यज्ञ सांगितला. मग यज्ञ पहिल्यांदा कोणी केला, देवी यज्ञप्रिया, यज्ञकर्त्री, यजमानाच रूपाने असं देवीला म्हटलं जातं. तर देवीला काय प्रिय आहे, तर यज्ञप्रिय आहे. तर मग यज्ञ कोणता करायचा, कधी करायचा, कशा प्रकारे करायचा, ह्या संदर्भातून चिंतन पण ह्या तृतीय स्कंदामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या तिघांना सांगितलं जातं की तुम्ही आता तुमच्या आपल्या आपल्या लोकांना जा आणि आपल्या लोकांमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही आपल्या कार्याला आरंभ करा. त्याप्रमाणे मग ब्रह्मदेव मग सृष्टीची रचना करतात वगैरे वगैरे करतात. ह्या पहिल्या 15 ते 16 श्लोकांमध्ये अध्यायांमध्ये हे तृतीय स्कंदाची ही कथा याच्यामध्ये आलेली आहे. ह्याच्यात लक्ष देऊन तुम्हाला बघायचं काय असेल, देवीची जी स्तुती आहे की नाही ती बघा. ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतच चिंतन होतं की ती माया आहे, ती प्रकृती आहे, सगुण आहे, असं आहे, तसं आहे, वगैरे काय वगैरे वगैरे काय काय काय. पण ह्या 3ही स्तुतीमध्ये भगवतीला सांगितलं, असं वर्णन केलं की तू अंतिम सत्ता, तू परमात्मा आहेस आणि तू न स्त्री आहे, न पुरुष आहे, न नपुंसक काय, कोणीच नाही. तू अशी काहीतरी वेगळीच कोणतरी अशी तुरीय कापी तुम दुर्दिगम्मनी सेम महिमा महामाये विश्वम भ्रमयसी परब्रह्म महेशी. इथं परब्रह्म महेशी हा भेद आहे इथं, पण परब्रह्मरूपिणी पण तीच आहे. म्हणून भगवतीची उपासना ही केवळ मायेची उपासना नसून ती शक्तिविशिष्ट ब्रह्माची, म्हणजे मायाविशिष्ट ब्रह्माची, म्हणजे शबरब्रह्माची उपासना आहे, असं तृतीय स्कंदाच्या
वर्णनामधून येतं. मग याच्यानंतर सृष्टी होताना कशा प्रकारे सृष्टी होते याचं उत्तर देताना ह्याच्यामध्ये पंचीकरणाची क्रिया संक्षेपाने सांगितली आहे की प्रत्येक महाभूताचे समान समान अर्धा आणि बाकीचे अर्ध्याचे 4 भाग करून प्रत्येकाचे जे काही परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत वेगवेगळ्या संयोगकरणानंतर होणारी सृष्टी कशी होते आणि मग विराट पुरुषाचा देह कसा निर्माण होतो वगैरे वगैरे चिंतन ह्याच्यामध्ये अत्यंत विस्ताराने त्याच अध्यायांमध्ये इथं आलेलं आहे. पंचकर्म सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय, तर ते झाल्याच्या नंतर मग भूमीचा गुण कोणता, मग वायूचा गुण कोणता, अग्नीचा गुण कोणता, आकाशाचा कोणता आणि जलाचा कोणता, रसाचा कोणता, अशा गुणांचं वर्णन करताना माया किंवा प्रकृती जेव्हा येते परिवर्तनशील आहे आणि गुणमय आहे, मग त्या गुणांचं वर्णन यायला पाहिजे ना. म्हणून देवी भागवतामध्ये सगळीकडे सत्वरजतम असं प्रत्येक ठिकाणी त्याचं वर्णन येतं. मग त्या वर्णनाचा विचार करताना मग पंचीकरणाची क्रिया कशा प्रकारे होते आणि त्यातनं हा देह कसा निर्माण होतो. आता त्यांनी जे मॉलिक्युल्स किंवा त्यांनी जे काही मूलद्रव्य सांगितले की मनुष्याचा देह तयार होण्यासाठी, त्यांची भाषा आणि आत्ताची वैज्ञानिक भाषाच्यामध्ये तफावत आढळत जरी असली, जरी ते समान जरी नसलं, तरी त्याचे शब्द आपल्याला म्हणजे कोणते मॉलिक्युल त्याचे घ्यायचे हे आपल्याला जर सांगता येत असलं तरी पण ते अत्यंत अचूक आहे. याचं वर्णन आहे गोरक्षनाथांचा सिद्ध पद्धती नावाचा जो ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलं की प्रत्येक गुणापासून एक विकार, एक गुण म्हणजे विकार म्हणजे बघा, क्रोधाचा विकार काय आहे, क्रोधाचा विकार आहे तुमचा राग जो आहे, क्रोध अग्नीपासून आला राग येतो नाही का, अग्नितत्वाचा बरोबर. पण तोच अग्नी जेव्हा गुणमय होतो तेव्हा तो भूक म्हणून येतो, बरोबर आहे की नाही. ह्या दृष्टिकोनातून वायू जेव्हा स्पर्श तत्व म्हणून जेव्हा येतो, जे त्याचा विकार बघितला वायूचा, तर त्यावेळेला वासना किंवा स्पर्श हा त्याचा दुर्गुण सांगितला. पण त्याच वेळेला जोपर्यंत वायू आहे शरीरामध्ये, वायूचं भ्रमण चालू आहे, तोपर्यंत तुम्ही ह्या शरीरामध्ये जिवंत आहात अशी गोष्ट सांगितली असं आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग हे सगळे भगवतीचे हे जे स्वरूप आहेत की नाही, मग अप्रत्यक्षरित्या व्यासांना इथं जन्मेजय राजाला हे सांगायचं आहे की तू जेव्हा मनुष्य देह धारण करतो किंवा जेव्हा सृष्टी बघतो, हे दुसरं तिसरं काहीही नसून हे तिचाच हा सगळा पसारा आहे, तिचाच हा सगळा विस्तार आहे असं व्यासांना सांगायचं आहे की नवे किंवा तुझ्या आतमध्ये असणारी चितिरूपेण या कृष्ण, चिती म्हणजे जाणून घेण्याची शक्ती असणारी तीच आहे, पण तुझ्यामध्ये असणारी जी चैतन्य शक्ती आहे, जी आत्मशक्ती आहे, आत्मा आणि आत्म्याची शक्ती जशी अभिन्न आहे तशी तीच तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि समग्र चराचरामध्ये ती आत्मरूपाने सर्वव्याप्त आहे. अशी सर्व साक्षिणी रूपिणी भगवती जी आहे तीच सगळ्याची गोष्टींची कर्त्री आहे. म्हणजे हे दृश्य जे चराचर सगळं जे काही दिसतं की नाही, ते सगळं काय आहे ते भगवती स्वरूप आहे. थोडक्यात काय, बृहवच उपनिषद आणि देवीपनिषदाचा जो काही भाग आहे किंवा केनोपनिषदाचा जो अंतिम भाग सांगितला की ब्रह्मविद्या स्वरूपिणी आपण बघितलं. ब्रह्मविद्या जरी म्हटलं तरी शेवटी काय होतं की ती विद्या आणि ब्रह्म दोन्ही भिन्न असं होतं, बरोबर आहे की नाही. माया जरी म्हटलं, माया तर भिन्नच आहे, बरोबर आहे की नाही, पण त्याची छाया आहे, बरोबर. जसे प्रतिबिंबे छाया निजंगाची माऊली बोलतात मायेचं वर्णन करताना, पण मग तिथेही भेद सांगितला ना. पण हा अभेदाचा जो न्याय सांगितला, अभेदाचं जे वर्णन सांगितलं स्वरूपाने आपण बघितलं. ब्रह्मविद्या जरी म्हटलं तरी शेवटी काय होतं की ती विद्या आणि ब्रह्म दोन्ही भिन्न असं होतं, बरोबर आहे की नाही. माया जरी म्हटलं, माया तर भिन्नच आहे, बरोबर आहे की नाही, पण त्याची छाया आहे, बरोबर. जसे प्रतिबिंबे छाया निजंगाची माऊली बोलतात मायेचं वर्णन करताना, पण मग तिथेही भेद सांगितला ना. पण हा अभेदाचा जो न्याय सांगितला, अभेदाचं जे वर्णन सांगितलं ते तृतीय स्कंधामध्ये भगवतीच्या ह्या चरित्रामधून आपल्याला सांगता येतं असं देवी भागवतामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या मताप्रमाणे मणिद्वीपाधिवासिनी भगवती राजराजेश्वरी म्हणा, भुवनेश्वरी म्हणा, परांबिका म्हणा, जगन्माता म्हणा, ह्या ठिकाणी केवळ ती स्त्री रूपात आहे म्हणून तिला स्त्रीलिंगी नावं सांगितली. नारायणी झालं, मुकुंदा मुक्तिनिलया झालं, गोपत्री गोविंद रूपिणी झालं. ह्या सगळ्या नामांचा जर तुम्ही विचार केला तर कोणाची बायको कोणाची बहीण या अर्थाने असं होत नाही किंवा कोणाच्या स्वरूपात असं नाही. लक्षात घ्या, ह्या सर्व नामांचा अर्थ लावताना आपल्याला परब्रह्म असाच लावा लागतो किंवा आत्म्याचं स्त्रीलिंगी नाम. का तर आम्ही आईला किंवा देवीला अंतिम सत्ता मानतो, म्हणून त्या दृष्टिकोनातून देवीच्या ह्या नावांचा आपल्याला विचार करावा लागतो.
म्हणून तृतीय स्कंधामध्ये हे प्रतिपादन शाक्त संप्रदायाचा किंवा शक्ती उपासकांचा, शाक्त संप्रदायाचा असं म्हणता येणार नाही. कारण शाक्त संप्रदाय, मी म्हटलं ना तुम्हाला, बऱ्याच ठिकाणी देवी भागवतात असंच आहे की ते शाक्तांनाच हे नावं ठेवतात. प्रत्यक्षरित्या का होईना, पण शाक्तांना नावं ठेवणारा ग्रंथ हा देवी भागवतच आहे बाकीच्या ग्रंथांपेक्षा. लक्षात घ्या, शक्ती उपासकांचा किंवा देवी उपासकांचा हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये म्हणून सांगितलं की आत्मतत्व जे आहे, आत्मा जो आहे ही देवी आहे, माया आहे, मायेचा विस्तार जास्त आहे, आत्म्याविषयी काही बोलता येत नाही. कोणताही ग्रंथ काढा सगळं मायेविषयीच बोलतो, बरोबर आहे की नाही. मग देवी भागवताच्या ठिकाणी असताना मायेविषयीच बोलणारच ना. पण तत्पूर्वी तोच देवी भागवत ग्रंथ तिलाच, त्या मायेच्याच एका स्वरूपाला अहमेवासु पुरवंतु नान्य किंचिन गाधिप तदात्मरूपम चित संवित परब्रह्मैक नामकम, 7व्या स्कंधामध्ये देवी गीतेच्या पहिल्या श्लोकात भगवती सांगते की मीच ती होते. कोण? मीच परब्रह्म नावाचे तत्व जे होते ते मीच होते, आहे की नाही. शून्यानाम शून्य साक्षिणी असं जे वर्णन केलंय देवी अथर्वशीर्षामध्ये, त्याचं कारण आहे सगळं शून्य होतं. गोष्ट खरी, शून्य होतं म्हणजे काहीच नव्हतं, पण शून्य होता हे कुणाला तरी कळलं असेल की नाही. मग शून्य तिथं कसा होता? मग शून्याची जी साक्षिणी आहे, शून्य जिथं शून्य आहे हे जिने बघितलं, सैषा दुर्गा प्रकीर्तिता तान दुर्गान दुर्गमान देवीम दुराचार विघातिनीम नमामि भवभीतोहम संसार अर्णवतारणीम. ह्या संसाराच्या अर्णवामधून तारणारी ह्या देवीला मी नमस्कार करतो आणि आजच्या या चिंतनाला विराम देतो. ओम नमः शिवाय.